नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणेकरांची सांस्कृतिक भूक भागवणारे ठाणे महापालिकेचे कलाभवन गेली 6 वर्षे दुरुस्तीच्या अभावी बंद असल्याचं उघड झालंय. एकीकडे अन्य वस्तूंच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना कलाभवनाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय असं कळतंय. बाळासाहेब ठाकरे स्मारक, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या यादी कापूरबावडी भागात ठाणे महापालिकेने कलाभवनाची निर्मिती केली होती. हेच कलाभवन सुरुवातीला ठाणेकरांचं आकर्षणाचं बिंदू होतं. या ठिकाणी अनेक नामवंत कलाकारांच्या कलेचे ठाणे कलाभवन प्रदर्शन भरवण्यात आले. या 3 मजली कलाभवनात अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील आतापर्यंत करण्यात आलंय. मात्र दुरुस्तीच्या अभावी कोविड काळापासून हे कलाभवन दुरुस्त न झाल्यानं बंद आहे. कलाभवनाच्या तळमजल्यावर प्लास्टर कोसळलं असून प्लास्टरची माती देखील हटवण्यात आलेली नाहीये, तर दुसऱ्या मजल्याची परिस्थिती देखील तशीच आहे. बाहेरच्या नावाच्या बोर्डाची देखील अतिशय खराब अवस्था आहे. दुरुस्ती अभावी कोट्यवधीचं कलाभवन मातीमोल होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या दुरुस्तीचा प्रस्ताव देखील दुर्लक्षित असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा हा 40% आलाय. एप्रिल आणि मे महिन्यात कमालीची उष्णता वाढल्याने याचा परिणाम धरणांमधील पाणीसाठ्यावर झालाय. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली. त्याचा परिणाम मुंबई, ठाणे शहर परिसराला करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर काही प्रमाणात झाला. मागील 5 ते 6 वर्षांपूर्वी जून जुलै सरला तरी पावसाने ओढ दिल्याने धरणसाठा तळाला गेला होता. नागरिकांना दैनंदिन पाणी पुरवठा कसा करायचा असा प्रश्न शासनासमोर निर्माण झाला होता. त्यानंतर शासनाने दरवर्षी दिवाळीनंतर पाऊस पडेपर्यंत आठवड्यातून 1 दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. भातसा धरणाची पाणी साठवण क्षमता 324 दशलक्ष घनमीटर, तानसा 48 दशलक्ष घनमीटर, मोडकसागर 26 दशलक्ष घनमीटर, बारवी 121 दशलक्ष घनमीटर, मध्य वैतरणा 22 दशलक्ष घनमीटर आहे. या धरणांमध्ये सध्या परिस्थितीत सुमारे 35 ते 40% पाणीसाठा आहे. हा साठा पाऊस पडेपर्यंत पुरेसा असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आलाय. यामुळे जून अखेरपर्यंत पुरेसा पाणीसाठा पिण्यासाठी उपलब्ध आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील भातसा, वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, बारवी या धरणांमध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 14,50,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा पावसाच्या माध्यमातून जमा होतो. गेल्या 2 महिन्यांपासून तापमान 40 अंशांच्या पुढे जात आहे.
धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात झाल्याने मुंबई ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्यात कपात केली जाते की काय अशी चिंता नागरिकांमध्ये आहे। मात्र जलसंपदा विभागाने अशा प्रकारची कपात होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। यकृतावरील 8 फोड काढून सुरतच्या रुग्णाला केले ठणठणीत, जिल्हा शासकीय रुग्णालयात यशस्वी उपचार। अमिबियामुळे यकृतावर तब्बल 8 फोड आलेल्या सुरत येथील व्यवसायानं वाहन चालक असलेल्या रुग्णावर सिव्हिलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आलेत। गुजरातमधील सुरत शहरात वाहन चालक म्हणून काम करणारे शांताराम चव्हाण यांच्या पोटात दुखू लागले होते। प्रारंभी सुरतमधील एका खासगी रुग्णालयात शांताराम यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांच्यावर उपचार योग्य पद्धतीने होत नव्हते। त्यांची परिस्थिती सामान्य असल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नव्हते। दरम्यान ठाणे सिव्हिल रुग्णालयात चांगले उपचार होत असल्याचं त्यांना समजल्यानंतर ते सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले। सिव्हिल रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज चव्हाण यांच्या माहितीनुसार त्यांच्या यकृतावर 8 फोड आले होते। अशातच त्यांच्या छातीत पाणीही झाले होते। रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या छातीमधील पाणी काढून नंतर मोठ्या कौशल्याने 8 फोड काढून टाकले। 15 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना नुकतंच घरी सोडण्यात आलंय। महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम यांच्या सर्व तपासण्या केल्या असता त्यांच्या यकृतावर फोड झाले होते अशी माहिती वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे यांनी दिली। त्यांच्यावर उपचार करणाऱ्या या वैद्यकीय पथकामध्ये वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे, डॉक्टर विश्वास वासनिक, डॉक्टर श्रीजित शिंदे, डॉक्टर प्रतीक विश्वास आदी उपस्थित होते। तर रोगप्रतिकार शक्ती कमी असणे, अशुद्ध पाणी, कच्ची भाजी अथवा बाहेरचे अन्न खाल्ल्यावर यकृतावर फोड येण्याची शक्यता असते। सकस आहार, शुद्ध पाणी, भाजीपाला शिजवून खावे असं आवाहन सिव्हिलचे वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे यांनी सर्वांना केलं आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। डोंबिवली MIDC मध्ये बॉयलरचा भीषण स्फोट, धुराचे प्रचंड लोट तर इमारतीच्या काचा फुटल्या। डोंबिवलीत असणाऱ्या MIDC परिसरात गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येते। या स्फोटाचं नेमकं कारण आणि तीव्रता अद्यापही समजू शकलेली नाहीये। मात्र डोंबिवली MIDC पासून लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उडत असलेले काळ्या धुरांचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसतायत। यावरून स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचा अंदाज बांधला जातोय। MIDCतील कंपनीतील बॉयलरमध्ये ब्लास्ट झाल्याची माहिती आहे। MIDC फेज 2 मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचं सांगण्यात आलंय। तर प्राथमिक माहितीनुसार MIDC परिसरात अमोधन केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये हा स्फोट झालाय। या कंपनीचं नाव अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र हा स्फोट झाल्यानंतर डोंबिवली परिसरातील अनेक किलोमीटर पर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले। त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतीच्या काचा फुटल्यात।
हा स्फोट शक्तिशाली असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता स्फोटात किती जीवितहानी झाली याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे। या दुर्घटनेत 6 ते 7 कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या ठिकाणी अजूनही स्फोट सुरू असल्याचं समजतंय, त्यामुळे ही आग आणखीन दूरवर पसरण्याची शक्यता आहे। सध्या अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र सध्या MIDCच्या आजूबाजूच्या परिसरात स्फोटाच्या हादऱ्यानं पडझड झाल्याचं दिसतंय। या भीषण स्फोटानंतर MIDCतून बाहेर पडलेल्या एका कामगारांना माहिती दिली। त्यानं सांगितलं की स्फोट झाला ती आमच्या बाजूची कंपनी होती। इतका मोठा स्फोट होता की आम्ही सगळे बाहेर पडलो, सगळे आगीचे लोळ येत होते, आमच्या हाताला भाजले असंही कामगारांनी सांगितलंय। तर काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार मोठे स्फोट झाले, 2 ते 3 किलोमीटर पर्यंत हादरे जाणवले, अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्याही फुटल्यात। अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुंभार मागवून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाणं अद्याप शक्य झालेलं नाहीये। अजूनही या ठिकाणी स्फोट सुरू असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। राणीचे इंजिन नटले सजले, माथेरानच्या टॉय ट्रेनला नवा लुक। सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेलं थंड हवेचं ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानची राणी आता काट टाकणार आहे। माथेरानच्या राणीचं इंजिन नटलंय आणि सजलं असून या टॉय ट्रेनचा नवा लुक लवकरच पर्यटकांना अनुभवायला मिळणार आहे। मध्य रेल्वेकडून या डिझेल इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचं रूप देण्यात येणार आहे। त्यामुळे पर्यटकांमध्ये आता लाडक्या राणीचं नवे लुक पाहण्याची उत्सुकता वाढली आहे। जागतिक दर्जाच्या माथेरान येथे आलेल्या पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून 1907 साली नॅरो गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा सुरू करण्यात आली। त्यानंतर पर्यटकांची रेलचेल वाढली। नेरळ माथेरान येथे चालवण्यात येणाऱ्या माथेरानच्या राणीचं इंजिन डिझेलवर चालतं। मात्र भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून या इंजिनला वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लुक देण्यासाठी मध्य रेल्वेचा परळ कार्यक्षेत्रात अभियंत्यांनी तंत्रज्ञाची एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे। ही टीम स्टीम इंजिन हुडचे मॉडेल तयार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेते। माथेरानच्या राणीला हेरिटेज लुक देण्यासाठी अनेक तांत्रिक प्रक्रियांचा समावेश करण्यात आलाय। सध्याच्या इंजिनचं हुड काढून त्या ठिकाणी नवीन ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे उत्पादन आणि फिटिंग करण्याचं काम सुरू आहे। या नव्या लुकसाठी डिझेल इंजिनमध्ये बदल होणार आहेत। हे इंजिन आकर्षक दिसावे यासाठी पेंटिंग आणि स्टिकर्सनं सजावट करण्यात येणार आहे। हे इंजिन माथेरानच्या नॅरो गेज मार्गावर सुरळीत चालावं आणि त्याचं ऐतिहासिक सौंदर्य देखील राखले जावे यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।